नमस्कार मित्रहो, आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे. मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडत आहे, सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 4 लोकांचं या ठिकाणी बळी गेलेला आहे. 70,000 पेक्षा जीवितहानी झालेली आहे आणि जवळपास 18 लाख हेक्टरची जी शेती आहे ती पाण्याखाली सुमारे आलेली आहे. म्हणजे हा जो प्रभाव आहे पाण्याचा तो खानदेश मराठवाड्यात नद्यांना पूर आलेला आहे. छोट्या मोठ्या नद्या तर पूर ओसळून वाहत आहे. आपण व्हिडिओ पाहू शकता. नागपूरमध्ये 8,000 पेक्षाही जास्त घरे अंशतः पाण्याखाली या ठिकाणी आलेलं आहे आणि 132 घरे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे प्रभावित भाग आहे ज्याच्यामध्ये नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा या ठिकाणी तर खूप नुकसान झालेलं आहे. नागपूर या ठिकाणी सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा, शहरी भागात सुद्धा इमारतींना प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर संभाव्य धोके काय आहेत ते समजून घ्यायचं गरजेचं आहे. पाणी साचलेलं असतं, त्या पाण्यामध्ये साप वगैरे असतात, विविध प्रकारचे किटाणूस असतात, त्यातनं आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. त्याचबरोबर रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. खूप प्रचंड घाण असतं ते सगळं. पुराची परिस्थिती मी अनुभवलेली आहे. दुसरी गोष्ट, घर बांधकाम शेती पिकांना आर्थिक तोटा झालेला आहे, तर त्या पद्धतीचा खर्च आपण या ठिकाणी त्याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, वाहनं खराब झालेली आहेत, जनावरांसुद्धा काही जनावरं तर वाहून गेलेली आहेत, काही अजूनही पावसाच्या त्या पुरामध्ये अडकलेली आहेत. आता सरकारने या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे. सरकारने 2,215 कोटीची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे. पण ही मदत पुरेशी नाहीये. मदत कार्य जे आहे किंवा जो काही निधी आहे तो वाढवून त्या ठिकाणी लोकांना मदत करणं गरजेचं आहे. आपण मदत थोडीशी देत असतो, त्याचं प्रचंड नुकसान झालेलं असतं. तर आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणतो ना, तर पाकळी देण्यापेक्षा फुल द्यावं, कारण सगळं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. बऱ्याच ठिकाणी एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत. पाऊस अजून सांगितलेला 28 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळं सर्व लोकांनी काळजी घ्यायची आहे. सुरक्षित ठिकाणी स्वतःला घेऊन जायचं आहे. मी काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर सांगणार आहे जिथे आपल्याला मदत त्या ठिकाणी मिळू शकते. तर डिझास्टर मॅनेजमेंटचा हा नंबर आहे 1077. दुसरा आहे युनिव्हर्सल इमर्जन्सीचा हेल्पलाईन नंबर आहे 112. महाराष्ट्र कंट्रोल रूमचा फोन नंबर मी तुम्हाला सांगतो 02222027990, म्हणजे 022-220-27990 असा हा महाराष्ट्र कंट्रोल रूमचा हा नियंत्रण कक्षाचा हा फोन नंबर आहे. आपण संपर्क करावा. त्या ठिकाणी निश्चितच मदत सरकारकडून त्या ठिकाणी पोहोचू दे. विषय फार गंभीर असल्यामुळे आणि सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वांनी सहकार्याची भावना, मदतीची भावना या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे. कारण आसमानी जे संकट या ठिकाणी कोसळलेलं आहे, त्यामुळं या नवरात्रीच्या सर्व देवींच्या वतीने मी प्रार्थना करतो की सर्वांना ही देवी सर्वांना शक्ती दे, सर्वांना वाचव या संकटातून आणि तेवढं बळ दे, असं या ठिकाणी प्रार्थना करतो. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.